जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7. त्याचबरोबर 384 जनतेचा आमदार. या रोडचं आंदोलन आपण पाहतच असाल. गेले 1 वर्षापासून आपण पावसाळ्यात उभ्या पावसात आंदोलन केलं होतं. तर त्याचा दबाव महानगरपालिकेवरती पडला आहे आणि मग महानगरपालिकेने आपल्याला निधी पास केलेला आहे 2 करोडच्या आसपास रोडला मान्यता देऊन वगैरे. पण ह्या लाईनमध्ये ड्रेनेज लाईन आहे. ती ड्रेनेज लाईन ही काही तर मेन लाईनला जोडलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर मायफेअर सोसायटी, यशस्वी विहार, वलराम सोसायटी आणि कृष्णकुंज कॉम्प्लेक्स पकडा पूर्ण, यांच्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत ते सर्वांच्या लाईनी ह्या लाईनला जोडायच्या आहेत. पण ही लाईन लहान आहे. तर याचा सर्वे पण झालेला आहे. खरे आले होते, परत खरेच आहेत ड्रेनेज विभागाचे. तर त्यांनी सांगितलं का नाही बाबा ही लाईन खूप छोटी आहे आणि ह्या लाईनमध्ये एवढ्या सगळ्यांचं सोडू शकत नाही. ही लाईन मोठी करावं लागेल. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या ठिकाणी लक्ष देऊन ताबडतोब हरुण इनामदार यांनी बांधकाम विभागाचे यांनी ह्या ठिकाणी येऊन ड्रेनेजचं लाईनचं बघा. आणि ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे JP शहा, त्यांना मी सांगू इच्छितो का ही ड्रेनेज लाईन मोठी करण्यात यावी. कारण का तुम्ही सिमेंटचा रोड बनवणार पण नंतर मग परत ड्रेनेज लाईनसाठी खोदावं लागेल. कारण का ह्या आसपासच्या सोसायट्या जवळजवळ तिथे ह्या ठिकाणी 1000 फ्लॅट आहेत, 1000 रूम मालक आहेत. तर यांचं ड्रेनेजचं कनेक्शन जोडलेलं नाही आहे. यांच्या टाक्या ह्यांच्या बिल्डिंगमध्येच आहे. तर अमृत योजनेचा लाभ घेऊन त्या अनुषंगाने त्या योजनेअंतर्गत त्या टाक्या ह्या ड्रेनेज लाईनला जोडायच्या आहेत. तर मी मायफेअर, यशस्वी विहार, वलराम सोसायटी यांचं यांना मी अभिनंदन करतो. कारण का हा जो रोड आहे 18 मीटरचा, हा रोडला निधी 2 करोडच्या आसपास लागलेला आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरणचा. त्याच्याचबरोबर दोन्ही बाजूला गटर असणारे आणि त्याचबरोबर स्ट्रीट लाईट पण असणारे. ठीक आहे. आता कॉन्ट्रॅक्टर कधी काम चालू करेल हे जनता तुम्ही ठरवा. पावसाळ्याच्या आधी हा रोड झाला पाहिजे आणि रोड व्हायला जास्त वेळ लागत नाही. आता जनतेचा टर्न आहे. हाती गेलाय, शेपूट बाकी राहिले. तर मायफेअर सोसायटी, यशस्वी विहार सोसायटी ह्या लोकांनी ग्राउंडवरती उतरा. जवळजवळ तुम्ही मला जवळजवळ 700 ते 800 सह्या दिल्यात. त्याचबरोबर समोर ज्या चाळी आहेत त्या चाळीतल्या लोकांनी पण ग्राउंडवरती उतरा. हाती गेलाय, शेपूट बाकी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आणखीन 2 कोटीच्या आसपास निधी ह्या ठिकाणी नाईक बाबा मिळालेला आहे. त्याच्यामुळं नाईक बाबाचे प्रयत्न जनतेच्या निधीतून, आमदार खासदार निधी नाही लागत. उद्या मी जरी आमदार झालो, मी जरी खासदार झालो किंवा नाही झालो तरी मी ते नाव नाही लावणार आमदार निधीतून, नाईक बाबाच्या निधीतून नाही. प्रयत्न तुमचे, निधी जनतेचा, असं हे लावायचे. नमस्कार. नमस्कार. हा टॅक्स पदरी राहिली ते आणखी 5-6 पाठवा ना. आणि याचं काय बोलताय? या रोडचा 2 करोड पास झालाय. तुम्ही करते अजून काय पाहिजे? खरंच अभिमान आहे तुम्हाला आमचा. नक्की ना. फक्त हे ड्रेनेज लाईन मोठी करून पाहिजे कारण की छोटी आहे ना. त्याचा सर्वे येऊन गेले, बघितले ना? हो बघितलं. तुमचा खरंच पाठपुरावा खरंच खूप चांगला आहे आणि खरंच तुम्हाला आम्ही म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही नगरसेवक व्हावं. इथलं नको 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 नगरसेवक बिलकुल नको बाबा. नाराज होऊ नका. मला काय माहिती काय, कोणाच्या ताटामध्ये छेद करायला आवडत नाही. आमदार झाले ना 384 लोकांचा. तुमचा आमदार आहे की नाही? बस 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 तेवढंच. नगरसेवक नाही व्हायचं बाबा. नगरसेवकला काही भेटत नाही. नगरसेवकांची हालत बघितलेली आहे. पिछले 30 वर्षापासून मी नगरसेवक तर सगळं हे बघतोय मी. आता माझ्याबरोबर समोर मुक्कादम आलेत. नमस्कार. जय हिंद, जय भारत. सकाळचं काम तुमचं चांगलं असतं. 1 नंबर काम करता तुम्ही. कचरा साफ करायचं है ना, करावं लागते. गणपती परिसर वगैरे. हो काय भाऊ, मी बघितलं तुमच्याकडं. तुमचं लोनचं मॅटर मिटलं का? कुठल्या लोनचं? ठाण्यातल्या सोसायटीचं काय होतं ते? माझं नाही झालं. काय मॅटर होतं सांगा मला. आठवते जरा हळूहळू. त्या रूम साठी तुम्ही मला बोललेलं ऑफिसला यायचं. हा, लोनसाठी. लोनसाठी बरोबर ना. मी विसरलो का? कधीची वार्ता ही आपली गोष्ट झाली इथे 1.5 वर्ष झाले. तुम्हाला वेळ नाही? नाही वेळची गोष्ट नाही. आता काय माहितीये, पहिलेच कर्ज अंगावरती अजून कुठं कर्ज नाही. तुम्ही भेटा, कर्ज नील करू आपण. ठीक आहे ना. नक्की या भेटायला. ठीक आहे ना. आणि मला आवडलं थोडं पोट कमी झाल्याबद्दल. ठीक आहे, चला धन्यवाद. आपलीच माणसं आहेत. हां.